तर गुड इव्हिनिंग. तर नाही का आज आम्ही मोमोज बनवतोय. आमचा अवतार बघतायच कसं झालंय. मग आम्ही काय मोमोजला व्हेजच बनवतोय ना. मग आम्ही अशी त्याची भाजी तयार करून घेतली. त्याच्यात आम्ही काय टाकलंय आलं लसूण कांदा कोबी गाजर आणि हे सगळं आता पॅन मध्ये काय केलं असं भाजी सारखं शिजवून घेतलं. त्याच्यात अजवाईन मोठं मीठ आणि सोया सॉस टाकलं. सोया सॉस नव्हता टाकला पाहिजे कारण की त्याचा कलरच चेंज झाला. आणि हे मैदा आणि गव्हाचं पीठ घालून असं असं करून घेतलंय आणि ग्लासने करत होतो तर असा छोट्या शेपचा मोमो झालाय. मग आता मोठ्या एका डब्याने केले मग चांगलं झालंय. मग आता करतोय आम्ही. तुम्हाला दाखवतो कसं करतो. आणि अजून काय अजून आम्ही ती मोमोजची चटणी मोमोज सोबत खातो ती पण करायचं ट्राय केलं पण ती काय जमली नाही आम्हाला. ती टॅमॅटोचीच टेस्ट लागते त्याला. काय माहिती त्याच्यात काय कमी झाले. मग बाय आता वरच्या भाजीचाच आवाज आला असं. आता मी ह्याच्यात असं भरलंय मोमोजचं स्टफिंग. आता मी करते ट्राय. फर्स्ट डे आहे मोदकासारखं पण बंद करू शकते मी ह्याला पण मला असं मोमोज सारखंच बंद करायचं. बाय आता ठेवतो स्टीम करायला ह्याला. नूडल्स म्हणून खावा तुम्ही कुरडे. ते बी हे नूडल्स झाले ते का बाजूला तयार. छान दिसतंय. मोनू घाबरली आमची मोमोजचं झाकण काढायला. ते पाणी पडते ना मागे ठेव. माग फास्ट फास्ट करा जरा व्हिडिओ लांब मोठा होईल. आता ते काढायचं ऑफकोर्स. आता थांबा मी काढते. हिला काही जमत नाहीये. हे बघा कशी घाबरतीये नुसती. वाव ही चटणी आम्ही करायचं ट्राय केलं पण आम्हाला काही जमली नाही. पण आम्हाला मोमोज जमले आणि हे मी पॅन फ्राय केले. हे बघा असे म्हणजे झालेत ते ब्राऊन ब्राऊन खाल्लं असं वाटत नसले ते. हे अजून पण गेले हे घेणे खाऊन टाकले. आमचे मोमोज 2 आवर्स करायला गेले आणि 5 मिनिटात खाऊन झालं. स्टार्ट काढला त्याच्यावरनं कळालं आम्हाला की आमचे मोमोज एवढे खाऊन झालते. आणि ती चटणी पण छान झाली. थोडीशी तिखट होती पण छान झालती. हा आता त्याला मुरल्यावर टेस्ट आली लगेच नव्हती आली. आणि आम्ही व्हिडिओ काढायचं पण विसरलो. मी 5 मिनिटात खाल्ले कारण की आम्हाला लई भूक लागली. संपला ब्लॉग.